5वा वेद म्हणून तो ग्रंथ लिहिला त्यांनी. सव्वा लाख त्याच्या श्लोक आहेत. हे सगळं त्यांनी, पण तरी दुःखी का ते? मग सांगतात एकदा काय झालं, व्यास महर्षी आणि त्यांचे पुत्र शुकाचार्य. कोण? व्यासांचे पुत्र शुकाचार्य. मग शुकाचार्य भगवान आश्रमात जात असताना एका सरोवरात तिथं काही महिला स्नान करत होत्या. महिला स्नान करत होत्या. स्नान करत असताना शुकाचार्य चालले, तरुण आहेत, 16 वर्षाचे, सुंदर राजबिंडू, त्यांच्यासारखा अजून सृष्टी तसा न होणे एवढे तेजस्वी मान, दिगंबर अवस्थेत, अंगावर वस्त्र नाहीये, दिगंबर अवस्थेत आहे. पण त्या महिला जलक्रीडा करत होत्या, तरी पण त्यांनी एवढं लक्ष दिलं गेलं नाही, लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. त्यांना काही वाटलं नाही बुवा, त्यांना काही वाटलं नाही त्याच्याबद्दल. पण ज्या व्यास महर्षी पाठीमागून चालले त्यावेळेस त्यांनी गडबड चालली कपडे परिधान करायची. व्यास महर्षी आश्चर्यचकित झाले. आता एवढा सुंदर तरणा मुलगा गेला, एवढा सुंदर तरणा, सर्व मोहित होईल असा मुलगा माझा गेला, आणि त्याच तुम्हाला कपडे परिधान करण्याची इच्छा नाही. मी म्हातारा, तुमच्या आजोबासारखं कपडे परिधान करण्याची इच्छा कशी झाली तुमची? तर तुमच्या मनात वासना कशी निर्माण झाली? असं व्यास महर्षी म्हणजे तुमच्या मनात द्विधावस्था का झाली? तर त्या सगळ्यांनी सांगितलं, म्हणले व्यास महर्षी, तुमचे पुत्र आहेत ना, तुमच्या पुत्राच्या मनामध्ये भेदभावच नाही. जे दिगंबर अवस्थेचे आहेत ना मुनी आपले जैनांचे, त्यांचे बघा भेदभाव नाही, अंगावर बस दिगंबर अवस्थेत भेदभाव त्यांच्या मनात काहीच नाही. स्त्री पुरुष तारणा अजिबात नाही. सगळं ते म्हणजे भगवंताला समर्पित असतात, भगवंत स्वरूपात सर्वांना समजतात, त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांच्या मनात नाही. व्यास महर्षींना दुःख झालं. खरंच म्हणलं बरोबर आहे, एवढं लिहिलं, एवढं केलं, एवढा खाटाटप केला, आयुष्यावर तप केलं, पण मला समाधान कसं काही मिळालं ना. व्यास महर्षी चिंता करत बसले होते, विचार करत. तेवढ्यात तिथं आले नारदजी. नारद चांगले वाईट आहे, चांगलेत ना. आले नारदजी. म्हणजे व्यास महर्षी एवढी चिंता मग का होते बसले? तुम्ही पुराण लिहिले, ग्रंथ लिहिले, वेदांचे 4 भाग केले, एवढा सगळा खाटाटोप केला, सृष्टीवर तुमच्या कुणीच करू शकणार नाही, आणि तुम्ही केलं दुःखी का? व्यास महर्षी काय असेल, मला काय समाधान मिळालं आलं. पण नारदजी म्हणले बरोबर आहे तुमचं, तुम्ही लिहिलं सगळं, भगवंत कसा आहे ते लिहिलं, पण भगवंताने काय केलं ते नाही लिहिलं. आपण मुलगा सुद्धा समजा एखादा मुलगा फार श्रीमंताचा आहे, केळीची बाग आहे, आमकोय तमकोय, एकटाच मुलगा आहे, ट्रॅक्टर आहे, गाड्या आहे, आमकं तमकं, पण काय कामाचा नाही मुलगा, त्याला मुलगी देईल का आपण? देईल का कोणी? नाही देणार. ते आग लागू दे, मुलगाच काम आहे त्या बिल्डिंग त्या प्रॉपर्टीला काय खायचं आहे का? पण मुलगा कर्तृत्वाने, घरची परिस्थिती बेताची, पण मुलगा कर्तृत्वाने, तर म्हणतील आज द्या उद्या सुधारेल, मुलगा द्या, आज द्या उद्या करून